विद्यार्थी मित्र हो, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर बी ए भाग 3च्या वर्गात इतिहास विभागामध्ये मी डॉक्टर सौ कल्पना मोहिते. आजच्या लेक्चरला आपण आपला जो पेपर नंबर 15 मराठीकालीन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती या पेपरमधील आपण पहिला घटक आपण आज अभ्यासत आहोत. आजच्या लेक्चरला आपण जो अभ्यासणारा घटक आहे तो मराठ्यांच्या इतिहासाची साधने. आपण यामध्ये आज मराठी भाषेतील काही साधनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. गेल्या लेक्चरला आपण मराठी इतिहासाच्या अभ्यासाची संस्कृत साधनं याचा आपण अभ्यास केला. तर आपल्याला माहीत आहे की शिवशाहीच्या ऐतिहासिक साधनामध्ये मराठी भाषेतील साधनांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि ही मराठी भाषेतील साधनं आपल्याला विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे या कागदांची संख्या अगदी काही कोटींच्या घरात आहे. कारण शिवशाही ही महाराष्ट्रामध्ये घडलेली असल्यामुळे किंवा मराठी सत्तेचा उदय हा महाराष्ट्रामध्ये झालेला असल्यामुळे मराठी भाषेतील साधने आपल्याला शिवकाळासाठी आणि पेशवे काळाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही अत्यंत उपयुक्त आहेत आणि ते आपल्याला उपलब्ध होत आहेत. यामधील ही काही साधने जशी मराठी भाषेत आहेत तशी ती मोडी लिपीत पण आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज आणि सर्व पेशवे पण या सर्वांची आज्ञापत्रे, वतनपत्रे, इनामपत्रे, निवाडे, काही अस्सल पत्रव्यवहार याशिवाय आपल्याला ह्या मराठी भाषेतील साधनामध्ये शकावल्या, पोवाडे किंवा काही इतर पत्रे किंवा बखर वाङ्मय किंवा बखरी इत्यादींचा आपल्याला मराठी भाषेच्या साधनामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर जी काही अजून आपल्याला उपलब्ध असणारी साधनं आहेत त्यामध्ये ठाणेदारांनी, किल्लेदारांनी व सुभेदारांनी त्याचबरोबर प्रधानांनी लिहिलेली काही पत्रे यांचा देखील यामध्ये समावेश असलेला पाहायला मिळतो. तर या मराठी भाषेच्या साधनामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण अशा इतिहासकार आणि इतिहास संशोधकांनी आपलं योगदान दिलं आणि यामध्ये आपल्याला 1896 साली इतिहास संशोधक द भा पारसनीस यांनी भारतवर्ष नावाचं मासिक काढलं आणि त्यातून अनेक कागदपत्र किंवा बखरी प्रसिद्ध केल्या. हे सुद्धा आपल्याला मराठी भाषेच्या इतिहासाच्या साधनामध्ये यांचा आत्ता आपल्याला पण अत्यंत उपयोग होतो. त्याचबरोबर इतिहासाचार्य वि का राजवाड यांनी तर महाराष्ट्रातल्या शेकडो गावामध्ये फिरून लाखो कागदपत्रे जमवलेली आहेत. याशिवाय इतर अजून जे काही इतिहासकार आणि इतिहास संशोधक आहेत त्यामध्ये वासुदेव शास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, ग चिवाड, विनायक भावे, ग ह खरे, वाकरू भावे, वासी बेंद्रे, डॉक्टर अप्पासाहेब पवार, त्याचबरोबर मा वि गुजर, स मा गर्गे इत्यादी आणि याशिवाय अनेक इतिहासकार आणि संशोधकांनी हजारो कागदपत्रे शोधून काढून मराठ्यांच्या इतिहासाची ही कागदपत्रे प्रसिद्ध केलेली आहेत. यातील काही कागदपत्रांचा आपण आता थोडक्यात या ठिकाणी आढावा घेऊया. इतिहासाचं जे आपण मराठ्यांच्या इतिहासाचं मराठी भाषेतलं साधन पाहत असताना शिवचरित्र साहित्य हे आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचं अत्यंत उपयुक्त साधन आहे. पुण्याला भारत इतिहास संशोधन मंडळ या मंडळानं 14 खंडामध्ये शिवकालीन जी कागदपत्रे प्रसिद्ध केली आणि यामधून आपल्याला शिवशाही पूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती सांगणारे काही लेख तर काही शिवकालीन सामाजिक आणि राजकीय बाबीवरती प्रकाश टाकण्याचं काम या लेखामधून आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं महत्त्वाचं मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधनं. इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रभर फिरून त्यांनी अखंड म्हणजे संकट सोसून जी काही लाखो कागदपत्र गोळा केली ही कागदपत्र मराठ्यांच्या इतिहासाची साधने ही लेखमाला यामधून 22 खंडामध्ये ही छापलेली आहेत आणि शिवशाहीच्या अभ्यासासाठी ही मराठ्यांच्या इतिहासाची साधनं अत्यंत उपयुक्त अशी आहेत. पुढचं जे मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणजे शिवकालीन पत्र सारसंग्रह. म्हणजे 1910 साली पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळ जे स्थापन झालं तर या मंडळानं शिवकालीन पत्र सारसंग्रह हा एकंदरीत 3 खंडामध्ये ही कागदपत्र प्रकाशित केली आहेत. ही देखील आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी मराठी भाषेतली कागदपत्र अत्यंत उपयुक्त आहेत. पुढचं साधन म्हणजे ताराबाईकालीन कागदपत्रे.
शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार साहेब यांनी 1680 ते 1720 या शिवशाहीच्या कालखंडावर प्रकाश टाकणारी अनेक कागदपत्रे, ताराबाईकालीन कागदपत्रे या ऐतिहासिक ग्रंथमालेत प्रकाशित केलेली आहेत. आणि मग या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या एकंदरीत कामगिरीवरती महत्त्वाचा प्रकाश टाकण्याचं काम ह्या ताराबाईकालीन कागदपत्रातून आपल्याला अभ्यासता येतं. याशिवाय करवीर छत्रपती घराण्याच्या इतिहासाची साधनं ही देखील आपल्याला मराठ्यांच्या इतिहासासाठी इतिहास संशोधक श्री मावी गुजर यांनी करवीर छत्रपती घराण्याच्या इतिहासाची साधनं 8 खंडामध्ये प्रकाशित केली आहेत. ती देखील आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहेत. पुढचं साधन म्हणजे करवीर रियासतीची कागदपत्र. जे 1710 साली करवीर घराण्याची स्थापना आपल्याला माहीत आहे महाराणी ताराबाईंनी केली आणि या घराण्याची कागदपत्र प्रकाशात आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य इतिहास संशोधक श्री समा गर्गे यांनी केलेलं आहे. आणि करवीरच्या या कागदपत्रातून आपल्याला देखील राजकीय सामाजिक इतिहासावर प्रकाश टाकला जातो. यातील पुढचं महत्त्वाचं साधन म्हणजे आज्ञापत्र हा ग्रंथ. रामचंद्रपंत अमात्य यांनी सन 1715च्या सुमारास लिहिलेला हा राजनीतीशास्त्रावर आधारित असा ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र होय. रामचंद्रपंत अमात्य छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात एक मंत्री होते आणि छत्रपती शिवरायांची राजनीती कशी होती हे त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना समजावं म्हणून रामचंद्रपंत अमात्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणि मग या ग्रंथामध्ये आपल्याला शिवकालीन राजकीय काही तत्त्व, राजनीती, प्रशासन किंवा राजाचं मंत्रिमंडळ, तत्कालीन व्यापार, सावकार, वतने किंवा वतनदार, आरमार, किल्ले, धार्मिक धोरण, महसूल अशा इत्यादी अनेक गोष्टींचं सविस्तर वर्णन आपल्याला रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. म्हणून मराठ्यांच्या इतिहासाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण ह्या आज्ञापत्र या ग्रंथाकडं पाहतो. यानंतरचं पुढचं महत्त्वाचं साधन म्हणजे शकावल्या. आता शकावल्या म्हणजे तरी काय की ज्याच्यामधील तारखा ह्या शकामध्ये असतात आणि हे त्याचं वैशिष्ट्य असतं म्हणून आपण याला शकावली असं म्हणतो. आणि अशा अनेक मराठ्यांच्या इतिहासाचं महत्त्वपूर्ण साधन म्हणून बऱ्याचशा शकावल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ज्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यात जयदेव शकावली आहे, शिवापूरकर देशपांडे यांची शकावली आहे, शिवापूरकर शकावली आहे, चित्रे शकावली आहे. ज्या अशा काही अनेक शकावल्या आपल्याला अभ्यासासाठी पाहतात त्यातली एकमेव अशी जुनी प्रत आणि महत्त्वपूर्ण असणारी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचं साधन म्हणजे जयदेव शकावली होय. म्हणजे शिवकाळात ज्या काही बाबा प्रसिद्ध अशा घराण्यात ऐतिहासिक घटना लिहून ठेवण्याची पद्धत होती आणि ह्या लिहून ठेवलेल्या नोंदी इतिहास संशोधकांना ज्या अशा सापडलेल्या आहेत आणि यांना आपण शकावली म्हणतो. म्हणजे पुण्याजवळचे कारीचे जे जयदेव देशमुख आहे यांच्या घराण्यातली अशीच एक शकावली आपल्याला सापडलेली आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या काळात कान्होजी नाईक जयदेव, बाजी सर्जेराव जयदेव इत्यादी मंडळींनी छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज इत्यादींची सेवा केलेली होती. त्यामुळे जयदेव शकावलीतील नोंदी आणि तारखा ह्या अचूक आहेत आणि मराठ्यांच्या इतिहासाचं एक उपयुक्त साधन म्हणून आपल्याला याकडं पाहावं लागतं. विशेषतः यातील शिवरायांची जन्मतिथी जी दिलेली आहे म्हणजे शके 1551 फाल्गुन वद्य त्रयोदशी शुक्ल संवत्सर म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही यातील शकावलीतील ही नोंद आपल्याला शिवरायांची जन्मतिथीची अचूक नोंद म्हणून आपण याकडं पाहतो. म्हणून जयदेव शकावली ही देखील मराठ्यांच्या इतिहासाचं अत्यंत एक उपयुक्त आणि विश्वसनीय साधन म्हणून याकडं पाहिलं जातं. आता यानंतरची जी आपल्याला बाबा काही इतिहासाची साधनं सापडतात त्यामधले पोवाडे आणि लावण्या हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आपल्याला म्हणून याकडं आपण पाहतो. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचं संदर्भ साधन म्हणून पोवाडे आणि लावण्या यांना महत्त्वाचं स्थान आहे. ज्या हा एक शिवशाहीतील एक लोकप्रिय प्रकार होता. आता पोवाड्यामध्ये शाहीर अज्ञानदासानं जो काही महत्त्वाचा पोवाडा रचला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीच्या प्रसंगाचं काव्यमय आणि वीररसपूर्ण वर्णन त्यानं यामध्ये केलेलं आहे.
आता पुढचा जो बाबा एक पोवाडा आहे तो शाहीर तुळशीदासांनी सिंहगडाचा पोवाडा रचला. त्यात त्यांनी तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा प्रसंग रेखाटलेला आहे. त्याचबरोबर यमाजीनं बाजी पासलकरांचा पोवाडा रचला. म्हणजे महाराष्ट्रातील असे हे जे काही आपल्याला महत्प्रसिद्ध व्यक्ती आणि घटना यांचा इतिहास जो जनतेच्या स्मृतीत सतत ठेवण्याचं काम हे पोवाडे करीत असतात आणि पोवाडे सामान्यांना प्रेरणा देतात. अशा या पोवाड्यातून जे काही आपल्याला उपलब्ध असणारे पोवाडे आहेत यातून ऐतिहासिक माहिती मिळते. म्हणजेच इतिहासाचं एक साधन म्हणून आपण पोवाड्यांना महत्त्वाचं स्थान देतो. अशा काही लोकसाहित्य, लोककला आणि लावण्या यातून देखील आपल्याला बाबा काय आपल्याला इतिहासाचा पुरावा मिळतो किंवा इतिहासाचं साधन म्हणून आपण त्याचा अभ्यास करतो. काही रोजनिशी देखील आपल्याला उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात इतिहासाचं साधन म्हणून. म्हणजे त्यामध्ये छत्रपती शाहूंची रोजनिशी म्हणजे राव बहादूर गणेश चिमणाजी वाड यांनी जी संपादित केलेली आहे ती पेशवेकालीन इतिहासाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण याकडं पाहतो. तर याशिवाय ज्या काही अजून इतर उपयुक्त आपली जी साधनं आहेत यामध्ये आपल्याला मुंबई पुराभिलेख या ठिकाणी म्हणजे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जे पुराभिलेखागार आहे यामध्ये एकंदरीत मराठेशाहीतील 22 घराण्यांची देखील आपल्याला कागदपत्र सापडतात. ही देखील मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त आहेत. कोल्हापूर रेकॉर्ड ऑफिसमध्ये सुद्धा डॉक्टर वि गो खोबरेकरांच्या मते हा जो कोल्हापूरचा दप्तरखाना आहे महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि अव्वल दर्जाचा दप्तरखाना आहे असं ते मानण्यास हरकत नाही असे ते म्हणतात. कारण येथे कोल्हापूरचा जो पॉलिटिकल एजंट म्हणजे DC ग्रॅहम ह्यानं जो रिपोर्ट त्या काळात लिहिला आहे तो करवीरच्या इतिहासावर आपल्याला प्रकाश टाकणारं एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन त्याचा आपल्याला अभ्यास होतो. किंवा या जागीरदारामध्ये गगनबावडा, विशाळगड, इचलकरंजी, तोरगल, कागल किंवा सरलष्कर आणि हिम्मत बहादर यांच्या जहागिरीची कागदपत्रं या ऑफिसमध्ये आहेत. म्हणजे काही दक्षिणेकडील संस्थानिक ब्रिटिश यांचा पत्रव्यवहार, काही सरदार घराण्याच्या वंशावळी आणि सरदारांची वतनं, इनामं आणि कागदपत्र इथं आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय पेशवे दप्तरखंड म्हणजे रियासतकार गोस सरदेसाईंनी संपादित केलेले पेशवे दप्तराचे आपल्याला 45 खंड उपलब्ध आहेत. हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण याकडं अभ्यासतो. ऐतिहासिक लेखसंग्रह म्हणजे इतिहास संशोधक वासुदेव शास्त्री खरे यांनी पटवर्धन सरदारांच्या हालचालीसंबंधी जी काही माहिती देणारी कागदपत्र ऐतिहासिक लेखसंग्रह या शीर्षकाखाली 15 खंडात प्रसिद्ध केलेली आहेत. ही देखील मराठ्यांच्या इतिहासाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय मराठ्यांच्या इतिहासाची जी काही पुरातत्वीय साधनं देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. किल्ले, वाडे, गड्या, मंदिरं, इतर प्रशासकीय इमारती आहेत, शिलालेख आहेत, नाणी आहेत. म्हणजे त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे की शिवकाळातील किंवा नाणी आज देखील आपल्याला सापडतात. नाणी एक अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक साधन आहे. पुणे, मुंबई, नगर, कोल्हापूर येथील पुराणवस्तू संग्रहालयात अशी शिवकालीन नाणी आपल्याला पाहायला मिळतात. हत्यारं, पोशाख, चित्र इत्यादींचा संग्रह या ठिकाणी आहे. किंवा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या या क्षेत्रातलं कार्य देखील उल्लेखनीय आहे. याशिवाय जो शिलालेख आपल्याला पाहायचे असतील तर त्यामध्ये शिवकालातील तंजावर येथील बाबा बृहदेश्वराच्या मंदिरातील लेखलेला मराठी शिलालेख देखील आपल्याला या संबंधी आपल्याला उपयुक्त ठरतो. आणि अशा रीतीनं मराठ्यांच्या इतिहासाची काही साधनं आपण आजच्या लेक्चरला पाहिली. अजून मराठ्यांच्या इतिहासाची मराठी भाषेतील काही उर्वरित बखर वाङ्मय वगैरे यांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करूया. तोपर्यंत धन्यवाद.